होते मावळचे खासदार श्रीरंग बारणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे उभा राहतोय, विनाकारण तिथे लोकांचा जीव गेला, तिथे सुरक्षेची काही उपाययोजना करण्यात आली नव्हती का, किंवा या पुलासाठी या पुलाची डागडुजी का करण्यात नाही आली? मुळामध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता आणि गेल्या अनेक ज्यावेळेस दुर्घटना या अगोदर देखील त्या ठिकाणी घडलेले, पर्यटक मोठ्या संख्येने पाण्यासाठी जातात, तर त्या ठिकाणी जाऊ नये पुलावरून येण्यासाठी बंदी देखील घातली होती आणि राज्य सरकारच्या पीडब्ल्यूडी विभागाने त्याची नवीन निविदा देखील पुलाची केलेली आहे आणि त्या पुलाच्या कामाला देखील वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे। परंतु पावसाळ्यामध्ये अशा दुर्घटना होतात मावळमध्ये, खास करून भुसी डॅम असेल, कुंडमाळा असेल किंवा अन्य ठिकाणी। 4 दिवसापूर्वी मी बैठक घेऊन सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना देखील दिल्या होत्या, परंतु तिथं सुरक्षा गार्ड नसल्यामुळं त्या बंद केलेल्या ब्रिजवरून त्या ठिकाणी पर्यटक व काही नागरिक त्यामुळे गेले। 50 जण त्याच्यामध्ये जवळपास त्या पुलावरती होते, त्याच्यातले 32 जणांना याच्यामध्ये इंजुर्ड झालेले, 6 जण जास्त दुखापत झालेली आणि 2 जण आता प्राथमिक माहितीप्रमाणे 2 जण त्याच्यामध्ये मृत्यू पावलेले आहेत। तर सर, तुम्ही आत्ताच सांगितलं की मावळमध्ये पावसाळ्यात अशा घटना घडतात, 4 दिवसांआधी तुम्ही मीटिंग देखील घेतली या संदर्भात। माझा प्रश्न हा आहे की हा धोकादायक पूल आहे, हे जर माहिती आहे, हा जर पर्यटनासाठी बंद केलाय, तर इथे सुरक्षा रक्षक नव्हता, ही कोणाची जबाबदारी आहे? नाही, निश्चितपणे ती जबाबदारी प्रशासनाची आहे। प्रशासनाला वेळोवेळी त्याच्या संदर्भामध्ये सूचना पण केल्या होत्या। खरं तर माजी आमदार कैलासवासी दिगंबर भेगडे यांचं घर त्या ठिकाणी आहे, त्याला तो त्या घराकडे जाणारा शेलारवाडी डिफेन्स एरियातून हा रस्ता आहे, परंतु मुख्य रस्ता त्या भागामध्ये जाणारा इंदोरीकडून आहे। खरं तर इंदोरी गावातून तिकडे मुख्य रस्ता आहे, परंतु हा याच्यामध्ये जाण्यास बंदी घातलेली होती, तरी देखील नागरिक त्याच्यामधून गेलेले। खरं तर अतिशय दुर्दैवी ही घटना घडलेली नाही, घटना दुर्दैवी आहेच, पण इथे सुरक्षा रक्षक नव्हता आणि विशेष म्हणजे इथे कुठलेही फलक लावलेले नव्हतं, जसं तुम्ही सांगताय की हा पर्यटनासाठी, हा वाहतुकीसाठी बंद केलेला होता। पुलावरून जाऊ नये असा प्रकारचा त्या ठिकाणी नाम फलक लावलेला आहे की धोकादायक ब्रिज आहे, याच्यावर कोणी येऊ जाऊ नये म्हणून। तरीही तिथे पर्यटकांची इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि सुरक्षा रक्षक तिथे कोणीच नव्हता। पावसाळ्यामध्ये मावळमध्ये पावसाळ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी धबधबे किंवा अशा प्रकारचं आहे त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करतात। या अगोदर देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं होतं की अशा प्रकारे होणाऱ्या जिथे जिथे अपघात होतात त्या ठिकाणी पर्यटकांनी अधिकची गर्दी करू नये। मी देखील 4 दिवसापूर्वी बैठक घेऊन प्रशासनाला देखील सूचना केल्या होत्या, परंतु झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे। प्रशासन, रेस्क्यू टीम त्या ठिकाणी, एनडीआरएफच्या 2 टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि रेस्क्यू टीम कार्यकर्ते, 1 जण अडकलेला आहे, जिवंत आहे, त्याला बाहेर काढण्याचं काम चालू आहे। निश्चितच सर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद, पण तुम्ही त्या भागाचे खासदार आहात, तुम्ही 4 दिवसाआधी मीटिंग देखील घेतलेली आहे। नीचे फैल गया है, अभी 2 लोगों की मौत हुई है। बचाव कार्य यहाँ पे एनडीआरएफ का, पिंपरी चिंचवड़ पुणे कारपोरेशन का पूरी तरफ से यहाँ पे सहयोग है। अभी तो फिलहाल में क्या वजह है ब्रिज गिरने की, आपको क्या वजह लग रही है कि बहुत ज्यादा पुराना था या उसके रिपेयर भी किए गए थे क्या? नहीं, बीच बीच में हम लोग रिपेयर भी करते थे, लेकिन यहाँ पे पर्यटकों को यहाँ पे टू व्हीलर आने के लिए मचाव किया था, यहाँ पे प्रतिबंधन किया था, फिर भी लोग यहाँ पे आते, तो अभी क्या ऐसा इंसिडेंट होना अच्छा नहीं है, लेकिन लोगों ने भी समझना चाहिए था। यहाँ पे इकट्ठा क्यों हुए थे लोग? इकट्ठा 100-150 लोग कैसे इकट्ठे हुए थे? यहाँ पे टूरिस्ट लोग सैटरडे संडे ज्यादा करके टूरिस्ट लोग आते हैं, तो यहाँ पे टूरिस्ट लोगों को आजू बाजू में घूमने के लिए जगह है, वहाँ पे घूमना ठीक था, लेकिन ब्रिज के ऊपर आना मना होते हुए भी यहाँ पे आए, एक एक्सीडेंट यहाँ पे हुआ है। स्थानिकांच्याही काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही पाहूयात। खऱ्या अर्थानं आज खूप दुर्दैव म्हणावं लागेल। आज ही जी घटना घडली ही दुर्दैवाचीच गोष्ट आहे। 2 वर्षापूर्वीच या पुलाचं निधी भेटला असे बॅनर लागले गेले आणि आम्हाला ग्रामस्थांना देखील आशा वाटली की हा पूल होईल आणि लोकांची सोय होईल। खऱ्या अर्थानं हा जुना पूल शेतकऱ्यांसाठी होता,
परंतु आता या युट्यूबच्या माध्यमातून इथं निसर्ग सौंदर्य असल्यामुळं पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक रविवार शनिवारच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी येतात। परंतु प्रशासनाची थोडीशी काळजी, या पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं होतं। जर हा पुलाची परिस्थिती अशी नाहीये की लोक वापरू शकतात तर हा पूल पहिला बंद करायला हवा होता। पीडब्ल्यूडी असेल, शासन असेल, त्या पुलाचं त्यांनी पहिलं स्ट्रक्चर ऑडिट का नाही केलं हा प्रश्न आमच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने विचारला जातोय। आणि या दुर्घटनेला जबाबदार कोण हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आज खऱ्या अर्थानं तर पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे। एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला हा पूल कोसळला, ही दुर्घटना घडली आहे। तर न्यूज 18 लोकमतचे देखील काही सवाल आहेत। निधी मंजूर होऊनही पुलाची डागडुजी का केली नाही हा सवाल इथे उपस्थित होतोय। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना का नव्हत्या? धोकादायक पुलावर सुरक्षा रक्षक का नेमले नाहीत? तर पर्यटकांची गर्दी वाढते याची कल्पना प्रशासनाला नव्हती का? हे सगळे सवाल न्यूज 18 लोकमतने उपस्थित केलेले आहेत आणि या घटनेसंदर्भात हे सवाल उपस्थित होत आहेत। निधी मंजूर होऊनही पुलाची डागडुजी का केली नाही हा महत्त्वाचा सवाल इथे उपस्थित होतोय आणि पुलाची डागडुजी न केल्यामुळे निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। आज रविवारची सुट्टी असल्यामुळे लोक पर्यटन स्थळी फिरण्यासाठी जातात, प्रशासनावर विश्वास ठेवून जातात, पण या पुलाची डागडुजी न झाल्यामुळे या लोकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागलाय। कुंडमळा इथल्या पर्यटन स्थळावरून ही धक्कादायक घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, पण आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। तर 38 जणांना एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू केलंय आणि 5 जणांचा शोध एनडीआरएफची टीम घेते। तर 5 पर्यटकांचं शोध कार्य सुरू आहे। तर तिथे गेलेले आहेत, वेगवेगळ्या माहिती मिळते। एनडीआरएफची टीम तिथे गेलेली आहे, आजूबाजूचे जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे। आणि प्रथमदर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतो। मला कळवत आहे तिथे गेलेले आहेत, वेगवेगळ्या माहिती मिळते। एनडीआरएफची टीम तिथे गेलेली आहे, आजूबाजूचे जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे। आणि प्रथमदर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतो। मला कळवत आहे तिथे गेलेले आहेत, वेगवेगळ्या माहिती मिळते। एनडीआरएफची टीम तिथे गेलेली आहे, आजूबाजूचे जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे। आणि प्रथमदर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होत्या, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतो। मला कळवत आहे तिथे गेलेले आहेत, वेगवेगळ्या माहिती मिळते। एनडीआरएफची टीम तिथे गेलेली आहे, आजूबाजूचे जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे। आणि प्रथमदर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। एनडीआरएफ
जो काही एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे, आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे. आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत. त्यांच्याकरता NDRFची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता. काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे. अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही. पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल. आता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.